ॲक्सिकॉम 4चं प्रक्षेपण पुन्हा एकदा लांबणीवर गेलंय। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांनी ही मोहीम पुन्हा एकदा लांबणीवर टाकली आहे। फाल्कन 9 या लॉन्च व्हेइकलमधील तांत्रिक कारणामुळे ही मोहीम लांबणीवर पडल्याचं समजतंय। तर याविषयी खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। एक्झाम 4 या मोहिमेचं प्रक्षेपण स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्याने होणार आहे। फाल्कन 9 हे रॉकेट 2 टप्प्यांचं असून त्याच्यापैकी खालचा भाग हा पुनर्वापर करता येणारा बूस्टर आहे। या बूस्टरमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा वापर केला जातो आणि प्रक्षेपणापूर्वीच्या एका चाचणीमध्ये असं दिसून आलं की बूस्टरमधून ऑक्सिजनची गळती होते। त्यानंतर स्पेसएक्स, एक्झिओम आणि इस्रो यांच्यामध्ये चर्चा झाली, त्याच्यातून एक निर्णय घेण्यात आला की प्रक्षेपणापूर्वीच हा ऑक्सिजन गळतीचा बिघाड दुरुस्त करावा, या बूस्टरची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात यावी। ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतरच या एक्झाम 4 मोहिमेच्या प्रक्षेपणाची पुढची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येईल।